चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने धान, सोयाबीन, कापूस हे पीक घेतले जातात आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. परंतु कुठेतरी पावसाअभावी या भागामध्ये बीजे उगत नसल्याचे दिसते. पण आणि काही भागामध्ये ज्या ठिकाणी कापूस उगवला आहे, त्या ठिकाणी पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सरासरी 1200 मिलीमीटर वार्षिक पाऊस होतो. परंतु यंदा अवकाळी पाऊस आला आणि अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यामध्ये एक दिलासा होता, की यावेळेस यंदा चांगला पाऊस येणार. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली, कापूस लावण्यात आला. परंतु आता अशी परिस्थिती झाली आहे, काही भागामध्ये कोंब फुटली आहे, तर काही भागामध्ये बियाणे हे अद्यापही शेतातच असल्यामुळे त्यामुळे कोंब निघाले नाही आहे. आता प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांना कापूस उगवण्यासाठी पावसाची आणि या पावसाअभावी शेतकरी आता थोडाफार अडचणीत आला असल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा मान्सून लवकर येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्या हिशोबाने शेतकऱ्यांनी शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पेरणी केली. परंतु मान्सून दाखल झाला असला तरीही पावसाची प्रतीक्षा सध्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे. गेल्या 4-5 दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.